आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील। प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही उमेदवारांकडून जादूगाराचा वापर आपल्या प्रचारामध्ये केला जातोय। उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 12 चे उमेदवार किरण जाधव हे वंचितकडून उभे आहेत। त्यांच्या प्रचारासाठी जादूगार मैदानात उतरलाय। या निमित्तानं मतदानाचा टक्का वाढावा असा देखील उद्देश आहे। त्याचबरोबर आज उरलेल्या प्रचारांच्या काही तासांमध्ये वंचित उमेदवार किरण जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जास्तीत जास्त मतदारांच्या भेटी घेण्यावर भर दिला जातोय। आज माझा वचननामा आम्ही जो दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये मी गुडराज टावर या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच आमचे आराध्य देव शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचा मी प्रस्थापित तिथं करणार आहे। त्याचप्रमाणे आज आमच्या वार्डामध्ये बहुसंख्य लोक हे मुस्लिम कमिटीमधून बिलॉंग करतात, ते पण शोषित वर्ग आहे आणि त्यांच्यासाठी आज कब्रस्तान व दफनभूमीची जागा नाहीये। जर अंबरनाथला गेलं तर अंबरनाथला तिथं त्यांना दफनभूमीसाठी कुठल्याही प्रकारे प्रोत्साहन देत नाही व त्यांना पायपीट करून शहाडपाटक या ठिकाणी जावं लागतं। आज इथं आरक्षित जागा आहे, त्या आरक्षित जागेवरती मी त्याची स्वतः मागणी डेप्युटी कलेक्टर व कलेक्टर यांच्याकडे मी स्वतः रायटिंगमध्ये केलेली आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी इथं अभ्यासिका आपण ओपन करणार आहेत, कारण की शिक्षणाचा भर दिला तर शिक्षण जर वाघिणीचा दूध आहे हा पिल्ल्याशिवाय तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। त्या अनुषंगाने मी तर शिक्षणासंदर्भात महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा जे अभ्यासक आहेत त्यासाठी मी अभ्यासिका इथं उत्पन्न करून देणार आहेत। त्याचप्रमाणे आज मी वार्डामध्ये फिरत असताना रेणुका सोसायटी, गुडराज टावर, आनंद नगर, तसंच संजय गांधी नगर, अयोध्या नगर या ठिकाणी फिरत असताना सक्रिय गल्ल्या आहेत, त्या गल्ल्यामध्ये इतकं भीतीचं वातावरण आहे की तिथल्या एरियातले लोकही दरवाजा बंद करून राहतात। त्या ठिकाणी मी सर्वप्रथम तिथं CCTV यंत्रणा बसवणार आहे। आमच्या पक्षांना जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला व सिलेंडर या चिन्हावरती भरघोस मताने विजय करा, जे मी वचननाम्यामध्ये बोललोय ते वचननामा मी पूर्ण करीन। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आमच्या झोपडपट्टी खूप मोठ्या प्रमाणे आहेत, खूप लोकांकडे आणि प्रत्येकाकडे टॅक्स पोहोचत आहेत, परंतु आजपर्यंत कुठल्याही नगरसेवकांनी तिथं सनदीची मागणी केलेली नाही। सर्वप्रथम मी सर्व झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात व त्यांना सनद मिळवून देण्यासाठी पूर्णपणे काम करणार आहे। त्याचप्रमाणे इकडे आमच्याकडे जे घरकुल योजना आहे आजपर्यंत कुणीच राबवलेली नाहीये, ती घरकुल योजना मी सर्वप्रथम आपल्या उल्हासनगर प्रभाग क्रमांक 12 वार्डमधून मी घोषित करीन आणि सर्व उल्हासनगरच्या रहिवाशांना पण त्या संदर्भात मार्गदर्शन करीन। या प्रभागामध्ये वंचित विरुद्ध भाजपा अशी थेट लढाई पाहायला मिळणार आहे। मात्र मतदार राजा या सगळ्यांमध्ये कोणाला पसंती देतो हे 16 तारखेच्या निकालात स्पष्ट होईल। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।